संजय यजमान तुम्ही हे नाना घरात मोठा आहे ना, आम्ही पद्धतशीर भावकीला का बोलवली, का भावकीला विचारायला पाहिजे ना, का बाबा नाना आज भावकीला का मारली. आपली वाडीतली मंडळी आहेत, तर आपण विचारूया त्यांना पूर्वीचा काळ आणि आताचा काळ कसं वाटतंय. दादा नमस्कार. पूर्वीचा काळ जरा जास्त बरा वाटायचा. आता तसं काय चहापाणीच्या कार्यक्रमाला मजा येत नाही, परंतु काय पहिल्यांदा फरसाण वगैरे असायचं. आता फरसाणावरून कांदा पोहे आले. पुढच्या काळात मला वाटतं जेवणच होईल. नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशा संदर्भातला आहे. तर मी चाललो एका चहापाण्याच्या कार्यक्रमाला. आपली चुलत आत्या हिच्या मुलीची चहापाणी आहे आपल्या मालगुण गावच्या दुर्गवळीवाडीत. तर मुलीचं नाव आहे दीक्षा विजय दुर्गवळी, राहणार दुर्गवळीवाडी मालगुण, आणि मुलगा आहे कोळीसरे गावचा संदेश आगरे. तर या दोघांची चहापाणी आहे आणि त्यासाठीच खास आमंत्रण आपल्याला देखील आलेलं आहे आणि त्यासाठी निघालोय. आता जातोय त्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला. वाजलेत 10:15, 11चा टायमिंग आहे. तर लेट पण थेट चला पोहोचूया आपण त्या कार्यक्रमामध्ये आणि कशा पद्धतीने हा चहापाण्याचा कार्यक्रम पार पडतोय हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, कसं असतं माहिती आहे, आपण जर ही नाती जपली तर ती टिकतात आणि त्या नात्यागोत्यामध्ये मग आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो एकत्र येण्याचा. तर चला जाऊया आणि या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. चला मंडळी, आपण पोहोचलोय दुर्गवळीवाडीवरती आणि हा इथला बस स्टॉप आहे. आणि दुर्गवळीवाडी आणि आगराडीवाडी या वाड्या जरा गावापासून दूर आहेत, कारण आता रस्ते गाडी घोड्या सगळं झालं. पण या आधीची इकडची लोक आहेत ही पायपीट करत गावात जायची आणि गावातून काय साहित्य वगैरे सामान आणायचं असेल तर चालत चालत जाऊन सगळं आणायची. आता गाडी घोड्या रस्ते झालेत, इथे एस टी पण येते. आणि मित्रांनो, हा रस्ता जातो तो तिकडे कळजुंडीत जातोय. आणि दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगेन तुम्हाला की भविष्यामध्ये जे प्राणी संग्रहालय जे होणार आहे ते याच एरियामध्ये होणार आहे. मी तुम्हाला दाखवीन ज्यावेळी होईल तेव्हा. आता त्याचं काम चालू आहे. तर आत्ता आलोय आपण दुर्गवळीवाडीवरती. आता पोहोचूया नवरीच्या घरी. इकडे खाली जायचं आहे आपल्याला. तशी वाडी मोठी आहे आणि त्या साईडला कुलस्वामिनीचं मंदिर आहे, तिथून रस्ता खाली गेला आहे. तर आता जाऊया आपण इकडे नवरीच्या घरी जाऊया. आणि मग पाहुणे मंडळी देखील आलेली आहेत, अर्ध्यावरती आपल्याला भेटले, मी पुढे आलोय. तर चला जाऊया आता घरी पोहोचूया. तर मंडळी पोहोचलोय दुर्गवळीवाडीवरती आणि तुम्ही बघता ही बघा, ही तुम्हाला दिसतील इकडे उन्हाळ्यामध्ये ना कावणं काढतात आणि अशी ही कावणं बाहेर काढतात कारण गुरं बांधतात तिकडे मस्तपैकी. बघा इथं पण आहे. आपल्याला इकडं खाली जायचंय. चला तर मंडळी, आता इकडे पाहुणे यायला सुरुवात झालेली आहेत. बघू शकता तुम्ही, भरपूर पाहुणे आलेले आहेत चहा पाण्याला. आणि इकडे दुर्गवळीवाडीतली गावकर मंडळी देखील जमलेली आहेत. आणि चहा पाण्याचा कार्यक्रम म्हटला की यजमानी कसं गावकी भावकी या सर्वांना आमंत्रित करतात आणि या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत असतो. तर आता मी तुम्हाला दाखवेन थोड्याच वेळात कशा पद्धतीने चहा पाणी इथे होते. तर भरपूर अशी मंडळी आलेले कोळीसरे वरचीवाडी या ठिकाणी येऊन. आणि इकडे आपले दुर्गवळीवाडीची गावकर मंडळी आहेत. तर जाऊया आपण थोड्याच वेळात घरामध्ये, तिथे चहा पाण्याचा कार्यक्रम होईल. संजय यजमान तुम्ही हे नाना घरात मोठा आहे ना, आम्ही पद्धतशीर भावकीला का बोलवली, का मारली विचारायला पाहिजे ना, का बाबा नाना आज भावकीला का मारली. कुठचे पोलीस आमचाच खेळ पोलीस मानकरी जेवणाचं टॉपाईवांचे हो पोलीस कर. काय कशासाठी आला. पोरगी निमित्त. याच्यापूर्वी कधी आला का आपला हापसामध्ये काय असं झालं काय ना.
हा गेले तुम्ही आता यायचो असे पटलंय ना दोघांचा पटलंय ना मग मुलगा मुलगीने बघितलं आहे काय साधा बघितलं आहे ना असं म्हणजे साधा द्यायला चालायचो हे काय प्रत्येकाला हे काय आपलं रिवाज आहे म्हणून विचारलं काय परत आहे का मग आपण या काय यायच्यात काय विचार हा हो हो काय नाही आता तुमची काय घरगुती झाली पण बघितलं आहे आधी द्यायचा चहा पाण्याला अण्णा ना झाली तयारी झाली मग येऊन द्या तिला चहा घेतलीत ना वसंत आहे ना वसंत आहे हा व्यवस्थित आहे ना मग आता चहा घ्या बरं तुम्ही कामाला कुठे आम्हाला काय करायचं आहे पोलीस नाव आहे का हा काय शिक्षण 12वी शिक्षण तर मंडळी इथे चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि मस्तपैकी इथे गरमागरम पोहे आहेत आणि ही सगळी आपली वाडीतली मंडळी आहेत. तर आपण विचारूया त्यांना पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ कसं वाटतंय दादा. नमस्कार. पूर्वीचा काळ जरा जास्त बरा वाटायचा. आता तसं काय चहा पाण्याच्या कार्यक्रमाला मजा येत नाही, परंतु काय पहिल्यांदा फरसाण वगैरे असायचं. आता फरसाणावरून कांदा पोहे आले. पुढच्या काळात मला वाटतं जेवणच होईल. मॉडर्न होत चाललेलं आहे सगळं. पण एकंदरीत कसं आता फरसाण आलं मला वाटतं. एकंदरीत कसं आता पहिल्यासारखी मजा राहिलेली नाही, परंतु तरी पण बरं वाटतंय आज जरा सर्व एकत्र मंडळी आले. धन्यवाद. तर मंडळी कांदा पोहा खाऊया मस्तपैकी. आणि कांद्या पोह्याचा कार्यक्रम पण झालेला आहे. ओमकारने सगळी जबाबदारी पार पाडलेली आहे. इथे सगळ्या आलेल्या पाहुणी मंडळी गावकरींना इथे कांदे पोहे फरसाणचा आस्वाद दिलेला आहे. तर मंडळी आताच आपण चहा पाण्याचा कार्यक्रम आटपून घरी निघालोय
आणि सोयरे पाहुणे देखील घरी गेलेले आहेत. तर असा हा एकंदरीत चहापाण्याचा कार्यक्रम होता. तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी, आपल्या कोकणातली मजा सारी. भेटू लवकरच. बाय.